नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञानवर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. यामध्ये आपण संख्यांचा चढता उतरता क्रम, 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न, समविषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि वर्गसंख्या या काही टॉपिकवर आधारित प्रश्न सोडवणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एका टॉपिकवर आधारित आपण प्रश्न सोडून घेऊया. चढता उतरता क्रम यावर आधारित काही प्रश्न दिले आपल्याला पुढे. चला बघूया. पहिला प्रश्न आहे 877, 977, 779 आणि 797 या संख्यांचा खालीलपैकी उतरता क्रम कोणता? बघा, आपल्याला 4 संख्या दिल्या आहे आणि त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. मग 4 पर्यायामधून कोणता बरोबर असेल? तर चला बरं, आधी आपण काय करूया, या संख्यांचा उतरता क्रम लावून घेऊया. उतरता क्रम म्हणजे काय? तर मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत असा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. तर पहिली मोठी संख्या कोणती या 4 संख्यांमध्ये? 977, त्यानंतर 877, त्यानंतर 797 आणि त्यानंतर 779. हा झाला आपला उतरता क्रम. बघा, 4 पर्यायामधून कोणतं उत्तर बरोबर आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5728, 7502, 5875 आणि 5872 या संख्यांचा चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटची संख्या कोणती? बघा, आधी आपल्याला ज्या 4 संख्या दिल्या आहेत त्यांचा चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय? तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपल्याला त्याचा क्रम लावायचा आहे. तर बघा, तर चढता क्रम लावून घेऊया ना. पहिली संख्या लहानात लहान कोणती यामध्ये? तर 5728. त्यानंतर पुढची संख्या येईल 5872, त्यानंतर 5875 आणि शेवटी येईल 7502. आपल्याला काय विचारलं आहे? चढता क्रम लावल्यास सर्वात शेवटची संख्या कोणती? तर बघा, सर्वात शेवटची संख्या येते 7502, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5827, 2758, 7058 आणि 7028 या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास सर्वात प्रथम संख्या कोणती? बघा, आपल्याला आधी त्या ज्या 4 संख्या दिल्या आहेत त्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे. तर चला आधी आपण उतरता क्रम लावून घेऊया. सगळ्यात मोठी संख्या कोणती यामध्ये? 7058. त्यानंतर त्यापेक्षा थोडी लहान 7028, त्यानंतर 5827 आणि सगळ्यात लहान आहे 2758. हा झाला आपला उतरता क्रम. आपल्याला विचारलं काय आहे? संख्यांचा उतरता क्रम लावल्यास सर्वात प्रथम संख्या कोणती? तर बघा, आपल्याला सर्वात प्रथम संख्या कोणती दिसते? तर ती आहे 7058, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा मित्रांनो, खाली दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास उपांत्य संख्या कोणती? उपांत्य म्हणजे काय हे आधी समजून घ्या. उपांत्य म्हणजे काय? तर शेवटच्या संख्येच्या आधीची जी संख्या असते तिला उपांत्य संख्या म्हणतात. संख्या कोणत्या दिल्या आहे? 1707, 197, 179 आणि 1777. आधी आपल्याला या संख्यांचा उतरता क्रम लावावा लागेल. उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत. आधी उतरता क्रम लावून घेऊया. सगळ्यात मोठी संख्या कोणती? 1777. त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी लहान 1707, त्यानंतर 197 आणि नंतर 179. हा झाला या संख्यांचा उतरता क्रम. आपल्याला काय विचारलं आहे? उतरत्या क्रमाने लिहिल्यास उपांत्य संख्या कोणती, म्हणजे शेवटच्या संख्याच्या आधीची संख्या कोणती? शेवटची संख्या कोणती आपली? 179. आणि 179च्या आधीची संख्या कोणती आहे? 197. ही आहे आपली उपांत्य संख्या. म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे? पर्याय क्रमांक 2, 197. मित्रांनो, पुढे आपण 1 ते 100 संख्यांवर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिला आहे? 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? बघा, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? तर चला आपण लिहूनच बघूया. 1, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19,
21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, 100. आपण जर सर्व अंक मोजले तर एकूण 20 वेळा हा अंक आलेला आहे आणि त्यामध्ये 11मध्ये 1 हा 2 वेळा आलेला आहे. म्हणजे एकूण 1 ते 100मध्ये 1 हा अंक 21 वेळेस आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 1 ते 100 मधील एक अंकी संख्यांना 2ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहे? बघा 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या कोणत्या आहे? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या संख्यांपैकी 2ने भाग जाणारी एकूण संख्या किती? बघा 2 या संख्येला 2ने भाग जातो, 4ने पण भाग जातो, 6ने पण भाग जातो आणि 8ने पण भाग जातो. म्हणजे 2, 4, 6 आणि 8 या संख्यांना 2ने भाग जातो. म्हणजे एकूण किती संख्या झाल्या? 4 संख्या. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 1 ते 10 या संख्यांची बेरीज किती? बघा आता 1 ते 10 या संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. मग काय करायचं? 1 ते 10 संख्या लिहून घ्यायच्या मग बेरीज करायची का? तर नाही. आपण यासाठी एक शॉर्टकट वापरणार आहोत. बघा 10 गुणिले 10 अधिक 1 भागिले 2 अशा पद्धतीने करून घेऊया. 10 गुणिले 10 अधिक 1 बरोबर झाले 11. 10 गुणिले 11 भागिले करूया आपण 2. 10 गुणिले 11 किती झाले? 110. 110 भागिले 2. आता आपण भागाकार करून घेऊया. 110 या संख्येला 2ने भागल्यास उत्तर येतं आहे आपलं 55. म्हणजे पर्याय क्रमांक 3 1 ते 10 संख्यांची बेरीज किती येते? तर 55. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? बघा आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो हे बघण्यासाठी आपण काय करूया? सर्व संख्या लिहून घेऊया ज्यामध्ये 0 अंक येतो. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. बघा एकूण किती संख्या झाल्या? तर 10 या संख्या आणि त्यामध्ये 100मध्ये 2 वेळा 0 आला आहे. म्हणजे एकूण 11 वेळा 0 आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 21 ते 30 या संख्यांची बेरीज खालीलपैकी किती? बघा 3 नंबरला पण आपल्याला एक प्रश्न आला होता, 1 ते 10 या संख्यांची बेरीज किती? तर ते आपण सूत्राद्वारे काढलं होतं सहज पद्धतीने. पण तिथे आपल्याला क्रमवार 1 ते 10 संख्या विचारल्या होत्या. येथे आपल्याला 21 ते 30 अशा मधल्या संख्या दिलेल्या आहे आणि त्यांची एकूण बेरीज किती ते विचारलं आहे. तर आता हे कशा पद्धतीने काढायचं बघा. तर आपण हे 2 स्टेपमध्ये सोडवणार आहोत. त्यासाठी पण आपण सूत्राचा वापर करणार आहोत जे आधी वापरलं होतं. सूत्र कुठलं वापरायचं? n गुणिले n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे आपली इथे आपण शेवटची संख्या घेणार आहे. आता पहिल्यांदा काय करूया आपण? संपूर्ण 1 ते 30 संख्यांची बेरीज किती येते ते काढून घेऊया. 1 ते 30 संख्यांची बेरीजमध्ये शेवटची संख्या आहे 30. 30 गुणिले 30 अधिक 1 भागिले 2. 30 गुणिले 30 अधिक 1 झाले 31. 30 गुणिले 31 भागिले 2. आता 30 गुणिले 31 जर आपण केलं तर येत आहे 930. आता 930 भागिले 2 करूया आपण. 930ला 2ने भागून घेऊया. बघा तर आपलं उत्तर येत आहे 930 भागिले 2 बरोबर 465. ही झाली आपली 1 ते 30 या संख्यांची एकूण बेरीज झाली 465. आता आपण काय करूया? पुढे 1 ते 20 या संख्यांची एकूण बेरीज किती ती काढून घेऊया. प्रत्येक सूत्राचा वापर करायचा आपल्याला. n गुणिले n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे येणारी आपली शेवटची संख्या 20. 20 गुणिले 20 अधिक 1 भागिले 2. 20 गुणिले 20 अधिक 1 झाले 21. 20 गुणिले 21 भागिले 2. आता 20 गुणिले 21 बरोबर येतं आहे आपलं 20 गुणिले 21 जर केले 420 भागिले 2. तर 420 भागिले 2 जर केलं तर उत्तर येतं आपलं
21 दुने 42 म्हणजे 210. 1 ते 20 या संख्येची बेरीज किती आली आपली? 210. बघा, आधी आपण 1 ते 30 संख्यांची बेरीज किती आली होती ते काढून घेतलं होतं. ती आली ती 465. आणि नंतर आपण 1 ते 20 संख्यांची बेरीज काढली होती, ती आली होती 210. आपल्याला विचारलं काय प्रश्नामध्ये? 21 ते 30 या संख्यांची बेरीज किती? मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? 1 ते 30 संख्या ज्याची जी बेरीज आली ती 465, त्याच्यामधून 1 ते 20 संख्यांची जी बेरीज आली 210, ती वजाबाकी करणार आहे. 465 वजा 210 वजाबाकी जर करून घेतली आपण 462 वजा 210, तर उत्तर येते आपलं 255. म्हणजे 21 ते 30 या संख्यांची बेरीज किती? एकूण 255. मग याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 255. पुढे आपण मित्रांनो सम आणि विषम संख्या यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न बघा, 1 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज किती असेल? 1 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. आता 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या विषम संख्या आहेत ते आधी बघूया आपण. तर 1 ते 10 मध्ये 1, 3, 5, 7 आणि 9 या 5 विषम संख्या आहे. आता या सर्व संख्यांची आपण बेरीज करून घेऊया. 1 + 3 + 5 + 7 + 9 बरोबर उत्तर येतं आपलं 25. म्हणजे 1 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज किती आली? 25. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. 31 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज खालीलपैकी किती असेल? 31 ते 40 पर्यंतच्या समसंख्या कोणत्या आहे ते बघूया आधी आपण. 31 ते 40 मध्ये 32, 34, 36, 38 आणि 40 या समसंख्या आहे. आता या सर्व संख्यांची आपण बेरीज करून घेऊया. 32 + 34 + 36 + 38 + 40 उभी मांडणी करून घेऊया आपण याची आणि बेरीज करूया. तर या सर्व संख्यांची बेरीज येते 180. म्हणजे 31 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती येते? 180. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आपल्याला समसंख्या शोधायची. तर समसंख्या कशी शोधायची? तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असेल त्या संख्या समसंख्या असतात. बघा, पर्यायामध्ये दिलेल्या संख्या कोणत्या? पहिले 99,999 या संख्येच्या एकक स्थानी 9 आहे, म्हणजे ही समसंख्या नसेल. पुढे 88,888 ही सम आहे. 99,898 ही पण समसंख्या आहे आणि 99,994 ही समसंख्या आहे. आता या उरलेल्या 3 संख्यांपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर बघा, 99,994 ही मोठ्यात मोठी समसंख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी समसंख्या कोणती? आपल्याला सर्वांना माहिती, इतक्यात मी सांगितलं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल ती समसंख्या असते. पहिली संख्या किती? 5,445. हिच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ही समसंख्या नाही. दुसरी 4,575, हिच्या पण एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ही समसंख्या नाही. तिसरी संख्या 6,230, हिच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही समसंख्या आहे. पुढची संख्या आहे 11,183, याच्या एकक स्थानी 3 आहे, म्हणजे ही समसंख्या नाही. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये 6,230 याच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे हीच एक समसंख्या आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6,230. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 2 विषम संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती असू शकते? पर्याय दिले: समसंख्या, विषम संख्या, सम किंवा विषम संख्या यापैकी नाही. बघा, 2 आपण कुठल्या तरी विषम संख्या घेऊया. जसे 3 + 5 या 2 विषम संख्या. 3 + 5 बरोबर आले 8, समसंख्या आली बेरीज. अजून एखादी विषम संख्या घेऊया. 11 + 13, 11 + 13 जर केले तर उत्तर येतं आहे 24. मग ही पण, याचं उत्तर पण समसंख्या आले. म्हणजे कोणत्याही 2 विषम संख्यांची जर बेरीज केली तर उत्तर समसंख्याच येणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समसंख्या. पुढे आपण मूळ संख्या या टॉपिकवर काही प्रश्न बघूया मित्रांनो. तर मूळ संख्या म्हणजे काय? तर 1 पेक्षा मोठ्या अशा कोणत्याही संख्येला 1 ने
किंवा त्याच संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भागले असता निशेष भाग जात नाही, त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13 या संख्येना बघा फक्त एकने भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो, म्हणून या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. तर 1 ते 100पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. बघा शेजारी मी तुम्हाला चार्ट पण दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसतं एकूण 1 ते 100मध्ये ज्या 25 मूळ संख्या आहे त्या दिलेल्या आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 या 1 ते 100मधील 25 मूळ संख्या आहे. त्यावर आधारित आपण काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघा, 11 ते 20 दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहे? 11 ते 20 दरम्यान किती मूळ संख्या आहे? तर बघा 11 ते 20 दरम्यान आपल्याला दिसतं आहे 11 ते 20 दरम्यान आहे 11, 13, 17 आणि 19, बरोबर. 4 मूळ संख्या आहे, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 3, 4. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी गटात न बसणारी संख्या शोधा. संख्या दिलेल्या आपल्याला 31, 41, 51 आणि 61. तर बघा आपल्याला दिसतं आहे 31, 41 आणि 61 या शेजारील चार्टप्रमाणे दिल्याप्रमाणे या मूळ संख्या आहे, पण 51 ही मूळ संख्या नाही आहे. म्हणजे याच्यात गटात बसणारा संख्या कोणती न बसणारी? तर 51, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, तिसरा, 2 या अंकाबरोबर खालीलपैकी कोणती मूळ संख्या मिळवल्यास बेरीज विषम संख्या येईल? आपल्याला खाली पर्यायामध्ये काही विषम संख्या दिल्या आहेत 3, 7, 19. यापैकी कोणती संख्या मिळवल्यास बेरीज विषम संख्या येईल 2 यामध्ये मिळवली तर बघा 2मध्ये 3 मिळवले तर 5 उत्तर येईल, ही पण विषम संख्या आहे. 2मध्ये 7 मिळवले तर उत्तर 9 येईल, ते पण विषम संख्या आहे. 2मध्ये 19 मिळवले तर उत्तर येईल 21, ती पण विषम संख्या आहे. म्हणजे सर्व पर्याय जर मिळवले तर मूळ संख्या मिळवल्यास बेरीज विषम संख्या येते, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 1 ते 50 संख्यांमध्ये एकूण किती मूळ संख्या आहे? बघा शेजारी मी उजव्या कोपऱ्यात जो चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये दिसतं आहे आपल्याला 1 ते 100पर्यंत मूळ संख्या दिलेल्या आहे. आता त्याचं जर योग्य आपण जर बघितलं, निरीक्षण केलं तर 1 ते 50मध्ये एकूण मोजल्या जर संख्या तर एकूण 15 मूळ संख्या येत आहे. बघा आपल्याला दिसतं आहे शेजारच्या चार्टमध्ये, म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15. पुढे आपण संयुक्त संख्या या टॉपिकवर आधारित काही प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. तर आधी संयुक्त संख्या म्हणजे काय ते समजून घ्या. ज्या संख्येस मूळ संख्येने किंवा एकपेक्षा अधिक संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येस संयुक्त संख्या म्हणतात. 1 आणि सर्व मूळ संख्या वगळून 1 ते 100मधील शिल्लक राहिलेल्या सर्व संख्या या संयुक्त संख्या आहे. बघा 1 ते 100मध्ये एकूण 74 संख्या या संयुक्त आहे. बघा शेजारी उजव्या साईडला तुम्हाला एक चार्ट काढून दिलेला आहे, त्यामध्ये 1 सोडून 100पर्यंत बघा दिसतं आहे आपल्याला. लाल रंगात जे आपल्याला अंक दिसत आहे त्या सर्व मूळ संख्या आहे, आणि मूळ संख्या सोडून जेवढ्या काळ्या रंगामध्ये जेवढ्या संख्या दिसत आहे त्या संयुक्त संख्या आहे. म्हणजे एकूण 74 संयुक्त संख्या तिथे दिसत आहे, जसे की 4, 6, 8, 9, 10, 12, 14 100पर्यंत संयुक्त संख्या दिलेल्या आहे. आता या चार्टचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावर आधारित आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरं द्यायची. बघा 1 ते 50 या संख्यांमध्ये एकूण किती संयुक्त संख्या आहे? बघा हा चार्ट जर नीट बघितला तर 1 जर सोडून दिला तर 2 पासून 50पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहे आपल्याला ते बघायचं आहे. ज्या लाल रंगामध्ये रंगवलेल्या संख्या आहे त्या मूळ संख्या आहे, आणि ज्या काळ्या रंगामध्ये उरलेल्या संख्या आहे त्या संयुक्त संख्या आहे. बघा एकूण जर मोजल्या 4 पासून जर 50पर्यंत आपण घेऊया तर एकूण 34 संख्या या संयुक्त संख्या आपल्याला दिसत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4, 34 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी संयुक्त संख्या कोणती? आता खाली 4 संख्या दिल्या आपल्याला 59, 69, 79, 89. याच्यापैकी संयुक्त संख्या कोणत्या आहे? बघा चार्टमध्ये आपल्याला दिसतं आहे की 59, 79 आणि 89 या मूळ संख्या आहे, आणि 69
ही संयुक्त संख्या आहे. आपल्याला ती काळ्या रंगामध्ये रंगवलेली दिसते, म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 69. ही संयुक्त संख्या आहे. खालीलपैकी गटात न बसणारी संख्या शोधा. 4 संख्या दिल्या बघा आपल्याला, 3, 13, 44 आणि 53. याच्यापैकी गटात न बसणारी संख्या कशी शोधायची, तर बघा 3, 13 या मूळ संख्या आहे, 44 ही संयुक्त संख्या आहे आणि 53 ही पण मूळ संख्या आहे. म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती, तर 44, कारण ती संयुक्त संख्या आहे. आणि बाकी ज्या इतर 3 दिलेल्या आहेत, 3, 13 आणि 53 या मूळ संख्या आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 44. या व्हिडिओमधला हा शेवटचा टॉपिक वर्गसंख्या. तर वर्गसंख्या म्हणजे काय, एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणाऱ्या गुणाकारास त्या संख्येचा वर्ग म्हणतात. जसे की 2ला 2नेच गुणले असता 4 येते, म्हणजे 2चा वर्ग झाला 4. 6 या संख्येला 6नेच गुणले असता उत्तर येते 36, म्हणजे 6 या संख्येचा वर्ग झाले 36. अशा पद्धतीने आपल्याला पुढील काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. आणि मित्रांनो बघा, किमान आपले 20पर्यंत संख्यांचे वर्ग पाठच असायला हवे. त्यासाठी बघा मी शेजारी उजव्या साईडला चार्ट दिलेला आहे 1 ते 20 संख्यांच्या वर्गसंख्या. तो चार्ट पूर्ण पाठच करून घ्यायचे तोंडपाठ मित्रांनो. आता बघूया पुढे आपण एक एक प्रश्न दिला आहे वर्गसंख्यावर आधारित, ते सोडून बघूया. पहिला प्रश्न काय दिला आहे, 121 ही संख्या कोणत्या संख्येची वर्ग आहे. पर्याय दिले 9, 17, 19, 11. तर बघा 121 ही संख्या 11 या संख्येची वर्गसंख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 11 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, 16ची वर्गसंख्या कोणती. पर्याय दिले 156, 169, 324 आणि 256. तर 16 गुणिले 16 म्हणजे 16ची वर्गसंख्या कोणती आहे, 256, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 14 गुणिले 14 बरोबर किती. म्हणजे थोडक्यात आपल्याला 14चा वर्ग विचारलेला आहे. तर बघा पर्याय दिले 225, 256, 364 आणि 196. तर बघा 14चा वर्ग किती आहे, 196. तर पर्याय क्रमांक 4 196 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 25, 36, 50, 64 विसंगत पर्याय शोधा. आपल्याला वेगळा पर्याय शोधायचा आहे यापैकी गटात न बसणारा. थोडक्यात बघा 25 ही 5ची वर्गसंख्या आहे, 36 ही 6ची वर्गसंख्या आहे, पण 50 ही कोणत्याही संख्येची वर्गसंख्या नाही आहे, आणि 64 ही 8ची वर्गसंख्या आहे. म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे, तर 50, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.